नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती। तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही चाललोय गावाला म्हणजेच कोकणात। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, बॅग्स आमच्या रेडी आहेत आणि आम्ही सगळे पण रेडी आहोत मस्तपैकी। तर येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असाचे नारे देत आम्ही गावात जाऊक निघालो। वाजलेले 9:45 आमच्या बॅग्स पॅक करून रेडी होत्या आणि ट्रॅव्हलिंगसाठी लागेल म्हणून पाणी बॉटल पण भरून घेतलेल्या। दादा आणि पप्पा बॅग्स खाली घेऊन जात होते आणि मम्मी पण आवरावर करत होती। मग कॅमेरा बंद करून मी पण गेले खाली। फायनली बॅग्स लोड करून झाल्या आणि प्रवास सुखरूप हो अशी प्रार्थना गणपती बाप्पाला करत आम्ही गावी जायला निघालो। दरवेळेस आम्ही सकाळचा प्रवास करतो, पण यावेळेस पहिल्यांदाच रात्रीचा प्रवास अनुभवला। मस्त गाणी लावून रात्रीच्या थंड वातावरणाचा आनंद घेत मजा मस्ती करत आमची ट्रिप स्टार्ट झाली। पुढे बेलापूरवरून जाताना NMMCचं सुंदर दृश्य मी माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर केलं आणि आम्ही पुढे निघालो। उरण रोड मार्गे आम्ही पळसपे फाट्यावरून मुंबई गोवा हायवेला जॉईन झालो। रात्रीचे 2 वाजलेत आणि आता आपण पोचलोय पोलादपूरला। हा जो समोर तुम्हाला दिसतोय तो आहे कशेडी बोगदा। कोकणकरांचे अवघे 45 मिनिटं वाचवून 8 मिनिटांवर आणणारा हा बोगदा। पूर्वी 45 मिनिटं लागायचे कशेडी घाट पार करायला, पण सरकारद्वारे ह्या बोगद्यामुळे 8 ते 10 मिनिटात प्रवास सुखमय होतो। सरकारने बांधलेला हा बोगदा पोलादपूरला सुरू होऊन खेडला संपतो। हे आहेत या घाटाचे काही पिक्चर्स। कशेडी घाटात बरेच ब्लाइंड स्पॉट्स आहेत। कुठल्याही घाटापेक्षा कशेडी घाटात खूप डेंजर वळण आहेत। या घाटाबद्दल बऱ्याच दंतकथा देखील ऐकल्यात। या बोगद्यामुळे बरेच ऍक्सिडेंट देखील टळलेत आणि वळणाचा हा घाट आता सरळ 8 ते 10 मिनिटात पार होतो। आता सकाळ झाली आहे आणि आम्ही आलोय मस्तपैकी नाश्ता करायला। आता हा बघा काय खातोय। लांज्याला पोचलोय आम्ही। किती वाजले पप्पा आता? 5:45 झालेत आणि आम्ही पोचलोय लांज्याला। मस्त सकाळी सकाळी असं इथे नाश्त्याला मॅगी आहे, या दाखवते तुम्हाला। हा बघा आताच खाऊन झालाय। थोडीशी उसण घ्यावी म्हणून आम्ही लांज्याला ब्रेक घेतला। तिथेच जवळ पात्रे दादा यांचा स्टॉल होता। पात्रे दादांनी गरमागरम लज्जतदार मसालेदार अशी मॅगी खाऊ घातली। या गरमागरम मॅगीचा आस्वाद घ्यायला। आणि नेहमीप्रमाणे पप्पांना चहा प्यायची तलब झाली। मग काय, तिथेच जवळ आम्हाला सकपाळ काकांची चहाची टपरी दिसली। त्यांच्याशी बोलल्यानंतर कळालं की ते तर आपल्या देवगड मधलेच आहेत। कशी होती चहाची टेस्ट? एकदम मस्त, लज्जतदार। लांज्याला रात्रीपासून लोकांची सेवा करतायत ते आतापर्यंत। तर नक्कीच एकदा विजिट करा, इथेही मस्त चहा भेटते। सो चला। चारशे 419 किलोमीटर पार करून आम्ही गावी पोचलो। अवघा 10 तासांचा हा प्रवास सुखमय झाला। मी आणि मम्मीने आराम केला, पण पप्पा आणि दादा अल्टरनेट ड्रायव्हिंग करत होते। मग काय, चला तर मग दाखवते माझा गाव। गावी पोचल्यावर काही वेगळेच पॉझिटिव्ह वाइब्स येतात। कोकणातल्या जास्तीत जास्त गावांची रचना समुद्रकिनारी असते, तसाच आहे माझा पण गाव। आम्ही फायनली पोचलो।
गुड मॉर्निंग काका. हो चालू आहे. हाय गुड मॉर्निंग. इथे तांदूळ निवडणं चालू आहे. आम्ही तांदूळ निवडतोय. येवा तांदूळ निवडूक. परत आली गाय त्रास देते. गाय ही बसलेली. गो गो बाय महाराज. नाही म्हणते. काय मारू नको गे. अबू ना घाबरली तिला. अबू आय घाबरली. गेली गेली. मुंबईची पोरा काय मला घाबरली. गावी आल्यावर आम्ही सर्व भावंडे आणि संपूर्ण कुटुंब आम्ही एकत्र वळईमध्ये जेवतो. एकत्र पंक्तीची गंमतच काही वेगळी. समोर जे तुम्हाला दिसतंय त्याला कालवं असे बोलतात. कालवं म्हणजे बऱ्याच लोकांचे जीव की प्राण. हे कालवं एवढे टेस्टी लागतात की मुंबईची लोक गावी पोटभर खाऊन मुंबईतही बरण्या भरून घेऊन जातात. कालवांना इंग्लिशमध्ये ऑयस्टर असे म्हणतात. हे ऑयस्टर इतके फ्रेश आणि टेस्टी लागतात की बरेच जण कालवं मसाला, कालवं फ्राय आणि कालवं सुकं करून खातात. अशी सुंदर भेट समुद्राने आपल्याला दिलेली आहे. गावी गेल्यावर माइंड फ्रेश होतं. मस्त तरोताजा वाटतं. कारण निळाशार पाण्यात, नारळाच्या वनात, डोंगर, दऱ्या, होड्या पाहून मन रमून जातं. तो मग राजन काका बोला. हा राजन काका ना. असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. कसं वाटतं रियाचा? रिया घाबरली खूप. काय थांबवत देवी प्रसन्न.